तर दुसरीकडे शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांनी अभिजित दिपके जे सीजेपीचे संस्थापक आहेत त्यांची भेट घेतलेली आहे। पवार आणि केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलेला आहे। विद्यार्थ्यांसमोर सरकार झुकला असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। सरकारने विद्यार्थ्यांसोबत चर्चा करावी असं शरद पवार यांनी सरकारला सल्ला दिलेला आहे। आपण बघतोय अरविंद केजरीवाल आणि शरद पवार यांनी अभिजित दिपके यांनी आंदोलकांची भेट घेतलेली आहे। जंतर मंतरवरची ही दोन दृश्य आहेत। शरद पवार यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली। अभिजित दिपके यांच्या सोबत भेट घेतल्यानंतर अभिजित दिपके यांच्याकडून आंदोलनाची माहिती करून घेतली। आंदोलनाच्या सगळ्या मागण्यांची माहिती शरद पवारांनी घेतली आहे आणि ज्या पद्धतीने काल जो अमानुष लाठीचार्ज विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला या संदर्भात सुद्धा शरद पवार यांनी चर्चा अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी केलेली आहे। तर विद्यार्थ्यांशी चर्चा करावी असा सल्ला सुद्धा शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिलेला आहे। या वेळेला शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे सुद्धा होत्या। दुसरी दृश्य आहेत ही अरविंद केजरीवाल माजी मुख्यमंत्री दिल्लीचे आहेत, आम आदमी पार्टीचे एक प्रमुख नेते अध्यक्ष आहेत ते आहेत। त्यांच्याबरोबर संजय सिंह हे आम आदमी पार्टीचे खासदार सुद्धा आपल्याला त्या दृश्यांमध्ये दिसत आहेत। यावेळेला अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। ज्यापासून अभिजित दिपके यांचा सीजेपीचं आंदोलन सुरू आहे आणि सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे त्या दिवसापासून अरविंद केजरीवाल यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। हड्डियां टूट गई, पैर टूट गया, हाथ टूट गए। बहुत ही बर्बरता के साथ मोदी जी ने अपने बच्चों पे हमला कराया है। बच्चे केवल ये मांग रहे थे कि पेपर लीक नहीं होने चाहिए। एक तो मोदी जी एक नाकाम प्रधानमंत्री हैं जिनसे एक पेपर नहीं कराया जाता। एक पेपर लीक, हर साल पेपर लीक होते हैं, सारे पेपर लीक होते हैं और जब बच्चे कहते हैं पेपर लीक नहीं होने चाहिए तो उन पर डंडे बरसाते हैं। मोदी जी के अपने बच्चे नहीं है इसलिए उन्हें पता नहीं है बच्चों का क्या, बच्चे होना क्या मतलब होता है। ये सारे बच्चे हमारे बच्चे हैं, किसी न किसी के माँ बाप के बच्चे हैं। इस तरह से डंडे बरसाना ठीक नहीं है। शरद पवार यांनी ट्विट करत केंद्र सरकारला चर्चेसाठी पुढे येण्याचं आवाहन केले।